नमस्कार. मी प्राध्यापक अर्चना घनाते सोलापूर शहरातून बोलतेय आणि आज आपल्या पुढे सगळ्यांसमोर यायचं कारण आमचे औरंगाबादमधील आमचे स्नेही ज्येष्ठ कवी आमचे मित्र सुभाषजी मधुकरराव तोडवळकर यांचे थोडासे मनातले या काव्यसंग्रहामधून एक कविता जी मला खूप अतिशय भावलेली आहे ती आपल्यासमोर अभिवाचन करण्यासाठी मी आलेली आहे. शब्दरचना ही सगळी आमची सुभाष सरांची आहे आणि अतिशय छान कविता आहे, ती तुम्हालाही खूप आवडेल. यासाठी आज मी तुमच्यासमोर ती कविता सादर करते. कवितेचे शीर्षक आहे सकाळ. लक्ष्मण रेषा न ओलांडताही वाट्याला आलेला वनवास. लक्ष्मण रेषा न ओलांडताही वाट्याला आलेला वनवास. दिसतही नाही ना धड कळतही नाही. दिसतही नाही ना धड कळतही नाही. जिथे उद्धार करणाराच रावणाच्या रूपात येतो, जिथे उद्धार करणाराच रावणाच्या रूपात येतो, तिथे टाहो त्रिकोणापुढे फोडायचा आणि राम तरी कुठे शोधायचा. तिथे टाहो त्रिकोणापुढे फोडायचा आणि राम तरी कुठे शोधायचा. सारेच निरुत्तरित भोगाची परिसीमा गाठणारे. सारेच निरुत्तरित आणि भोगाची परिसीमा गाठणारे. कुणी काहीही म्हणा, कुणी काहीही म्हणा, सुखाची कावड व्हायलाही दुःखाने रापलेले खांदेच लागतात. कुणी काहीही म्हणा, सुखाची कावड व्हायलाही दुःखाने रापलेले खांदेच लागतात. सुखाची सकाळ व्हायलाही एक रात्र का होईना अमावस्याचा काळाकुट्ट अंधारच व्हावे लागते. सुखाची सकाळ व्हायलाही एक रात्र का होईना अमावस्याचा काळाकुट्ट अंधारच व्हावं लागतं. हेच खरं. अतिशय सुंदर अशी कविता आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला ती नक्कीच आवडेल. धन्यवाद.